टीव्ही सत्यमेव व्रतम। अतिशय चुरशीची असलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर पार पडली। ही विधानसभा निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी होती। त्याचं कारण आत्तापर्यंत एकमेकांसमोर पक्ष उभे होते, मात्र या निवडणुकीत एकमेकांसमोर गट उभे होते, म्हणजे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस। यामुळे या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही संपूर्ण भारतभर होत आहे। आता या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे तर 23 तारखेला कळेलच। मात्र आत्तापर्यंत झालेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीकडे कल दिसत आहे। हिंगोली विधानसभेचा जर विचार केला तर हिंगोली विधानसभेची निवडणूक ही बहुरंगी झाली। या निवडणुकीत हिंगोली विधानसभेत भाजपतर्फे 2 वेळेसचे आमदार तानाजी मुटकुळे होते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रुपाली पाटील गोरेगावकर या उमेदवार होत्या। या दोघांनाही मोठं आव्हान उभे केलं ते काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर, भाजपचे बंडखोर रामदास पाटील, अपक्ष उमेदवार रमेश शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश थोरात यांनी। या 6 प्रमुख उमेदवारांसोबतच हिंगोली विधानसभेत इतरही उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। आता यापैकी जनता आपला कौल कोणाच्या बाजूने देईल हे 23 तारखेला मतपेटी उघडल्यानंतरच कळेल। मात्र सध्या सर्वत्र आकडेमोड सुरू आहे। प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हीच निवडून येणार असा दावा करताना दिसत आहेत। एकंदरीत हिंगोली विधानसभेची परिस्थिती पाहता 2 जे प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये भाजप आणि शिवसेना, एकंदरीत असा जर विचार केला तर भाजपच्या मतांना कात्री लागणारे 2 प्रमुख उमेदवार आहेत। यामध्ये रामदास पाटील आणि डॉक्टर रमेश शिंदे हे, तर रुपाली पाटील गोरेगावकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे आहेत। त्यांच्या मतांना कात्री लावणारे 2 प्रमुख उमेदवार आहेत ते म्हणजे काँग्रेसचे बंडखोर भाऊ पाटील गोरेगावकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात। विशेष म्हणजे 6चे 6 उमेदवार हे तुल्यबळ आहेत। कोण कोणाचं मत खाईल आणि त्याचा फटका नेमका कोणाला बसेल याची आकडेमोड सध्या जरी सुरू असली तरी ठामपणे असं कुणी सांगू शकत नाही की हिंगोली विधानसभेत निवडून कोण येणार आहे। या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे होते, यामध्ये मराठा आरक्षण, स्थानिक मुद्दे, आरक्षण, सरकार विरोधी लहर हे तर होतच, पण जातीय समीकरण सुद्धा या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येक उमेदवारानं निवडून येण्यासाठी मोठी ताकद लावली आहे। आता या निवडणुकीत ताकदीचं फळ कोणाला मिळेल हे 23 तारखेलाच समजणार आहे।